हॅलो. तर चालू करूया आपण एपिसोड नंबर 3. तर तुम्ही बघू शकता मी बेसमध्ये थोडे ॲडजस्टमेंट केले आहेत. इथे मी पालसाठी झोपण्यासाठी बनवलं आहे. ते माझा बेड आहे, हा व्ह्यू आहे आपला. ही आहे ऑइल रिग, लो लेवलची आहे ती, तिच्यात पण जाऊ आपण. आणि इथून मी काय केलं आहे खाली, हे बघा, इथून स्टेअर्स काढून हा एवढा बेस बनवला आहे. इथे आपले ओर वगैरे आहेत आणि हे आपले पाल आहेत. ओके. तर आपण एपिसोड 2 मध्ये काय केलं होतं, आपण एपिसोड 2 मध्ये साकुराजिमाला गेलो होतो आणि तिथून स्पेअर्स आणले होते. ओके, लेजंडरी स्पेअर. तर आता मी काय करतो, चिलेटला घेतो. नाईटविंग आहेत आपला, हा आहे आपल्यासाठी रिवाईव्ह करण्यासाठी. त्याचं बघू शकता तुम्ही, इथे आहे त्याला व्हायलिन पार्टी. हर्बिल युजेस इट्स हिलिंग पॉवर टू रिस्टोर 30% ऑफ द प्लेयर्स मॅक्स हेल्थ. ओके, इव्हन इन कॅपॅसिटी. म्हणजे आपण जर तिथे तेच झालो आणि आपण म्हणू शकतो की ह्या जर्नीमध्ये किंवा बॉस फाईट करताना किंवा कुठे फाईट करताना तर हा आपल्याला रिवाईव्ह करतो. आपण बघितलंच आहे आपण एपिसोड 2 मध्ये वगैरे 1 मध्ये. ओके, म्हणून मी ह्याला ठेवणार आहे माझ्या पार्टीमध्ये. आणि हा आहे आपला फॉक्स पार्क, बर्ली बॉडीवाला. रुबी पण आहेत आपल्याकडे, पण रुबी आज वर्क स्लेव्ह वगैरे आहेत आणि त्यांची किंडलिंग पण लेवल 1चीच आहे. फार्मिंग पण करतात त्या. ओके, आता आपण फर्स्ट काय करूया, आपला लेवल अपडेट, बेस अपडेट करूया, बेस अपग्रेड करूया. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला जास्त पाय ठेवता येतील. कारण आत्ता आपण पुढे जसं जाणार आहे आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये, तर तिथे काय आहे बघा, तर क्रॉसबोसाठी पण आपल्याला इनगॉट वगैरे लागत आहेत, नेल्स लागत आहेत, ते आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. किंवा आर्मरसाठी पण इनगॉट वगैरे लागणार आहे, ते आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. आपण काय करूया, आपला फर्स्ट बेस अपग्रेड करूया आणि जास्तीत जास्त पाल्स इथे ठेवून देऊया आणि मग पाल्स जाऊन पकडूया. ओके, तर मी काय करतो, बेस अपग्रेडसाठी आपल्याला काय लागणार आहे, बिल्ड स्ट्रक्चर ऑफ पॉवर, स्टॅच्यू ऑफ पॉवर आणि हॉट स्प्रिंग लागणार आहे. ओके, स्टॅच्यू ऑफ पॉवर आपण बनवूया इथे, नको आपल्या ह्यावरतीच बनवूया. म्हणजे काय होत, त्याच्या खाली बनवूया, ते राहील काय बघतो. स्टॅच्यू ऑफ पॉवर, स्टॅच्यू ऑफ पॉवर ह्याच्यासाठी काय, स्टोन आणि पॅलेडियम लागतात, आहेत आपल्याकडे, नाही राहणार इथे. इकडे राहील पण तिथे गरज नाही त्याची. पण काय करूया, त्याला वरती बनवूया इथे कोपऱ्यामध्ये, इथे मस्त वाटेल. आपल्या बेससाठी पण इथे बनवूया, इथे बनवतो स्टॅच्यू. हॉट स्प्रिंग पाहिजे, हॉट स्प्रिंग आहे इथे आपल्याकडे. हॉट स्प्रिंग इथे आपल्याला ह्याच्यासाठी बनवायचं ते माझ्या इथे, मला पण पाहिजे हॉट स्प्रिंग थोडंसं. म्हणून मी काय करतो, हॉट स्प्रिंग इथे बनवतो. हॉट स्प्रिंग इथे पाल येऊन आपले आराम करू शकतात. थोडेसे बेड पण एक्स्ट्रा बनवून घेऊया, पाल्स बनवतील ते. इथे बनवतो मी बेड, हा आहे बेड नंबर, इथे आहे 7, 8, हा आहे बेड नंबर 9, इथे आहे हा बेड नंबर 10, हा आहे 11, 12, 13, 14 साठी काय एवढा इकडे 14, हा लास्ट 15. आपल्याकडे 15च आहेत पाल्स ना टोटल. 15च आपण मॅक्झिमम ठेवू शकतो आपल्या नॉर्मल सेटिंगमध्ये. मला बनवायला थोडी मदत करेल. कोण आहे का माझ्याकडे बनवणारा, नाही. इकडून करूया आपण, कोणतरी घेऊया माझ्याकडून की जो हँडलिंग करू शकतो, हँडीवर्क करू शकतो. ओके, तर पेंगुलेटला ठेवूया हँडीवर्कसाठी. आणि हे बघा, ही आहे रिबून. तर ती काय करते, आपला वर्क सुटेबिलिटी पाल्सची 1%, 1नी वाढवते जर तिला आपण बेसमध्ये ठेवलं तर. मी काय करतो, फर्स्ट की मेलपाकाला काढतो आणि रिबोनीला इथे टाकतो. तर बघा सगळ्यांच्या किती झाल्या हँडलिंग. वर्क स्पीड 2 झाली याची. इथे हँडीवर्क ह्याचा वाढला आहे पेंगुलेटचा, किती झाला तो, तर 2 झालाय तो, का तर हिच्यामुळे. ओके,
तर हे काय करेल आपलं प्लांटिंग करते, हे वॉटरिंग करतं, गॅदरिंग पण करू शकते. म्हणजे हे दोघांमध्ये आपलं बेरीज वगैरे बनत आहेत. ही आपल्या हँडलिंगसाठी आहे, ह्या हँडीवर्कसाठी. मी मायनिंग करणार आहे. गॅदरिंग पण आहे का याच्याकडे? प्लांटिंगसाठी दुसरा कोण आहे काय? हे आपल्याला बनवायला आणायला लागतील पाल्स पकडून. म्हणजे खूप कमी पाल्स आहेत आपल्याकडे. चिलेट, आपला नाईटविंग, हॉर्पेल, फॉक्सपार्क आणि हा आहे पेंगोलेट. ओके, काय करूया आधी फर्स्ट आपण सगळं बनवूया, अपग्रेड करूया बेस. पेंगुलेटला मी सोडतो इथे. पेंगुलेट जाऊन त्याला हँडीवर्कला मदत करेल. तो बघा पेंगुलेट निघाल. ओके, तर बघूया काय काय होतं. अरे फर्स्ट हे बनवा ना. ओके, स्टॅच्यू ऑफ पॉवर बनलाय, म्हणजे आपण अजून एक पालिका ठेवू शकतो. अपग्रेड करूया बेस आपला. हे सगळं मी नंतर ऑफलाईनच करेन. आता फर्स्ट फक्त दाखवण्यासाठी तुम्हाला करतो मी. नंतर आपण हे सगळं ऑफलाईनच करूया. ओके, बिल्ड हाय क्वालिटी वर्क बेंच अँड मेडिवल मेडिसिन वर्क बेंच. ओके, हाय क्वालिटीसाठी आपल्याला काय लागणार आहे? मला वाटतं आपल्याला हाय क्वालिटीसाठी इनगॉट लागतील. टेक्नॉलॉजीमध्ये बघूया. मला हा स्पियर आहे, हा मेडिवल आहे. हाय क्वालिटीसाठी काय लागणार आहे? इनगॉट लागणार आहे. त्यासाठी आपल्याला एखादा पाल चांगला पकडून आणायला लागेल. त्यासाठी मला वाटतं आपल्याला डिक वगैरे कोणतरी पकडून आणायला लागेल. तो काय करतो, फास्टमध्ये हे ओर सगळे डिक करेल तो. ओके, काय करूया आपण आता, हे सगळं अनलॉक करू. मेटल चेस्ट पाहिजे आपल्याला, मेडिवल वर्क बेंच पाहिजे, वेट क्लिवर नको आहे, हा काही गरज नाही आपल्याला. क्रॉसबो पाहिजे, स्पिअरची गरज नाही आहे मला. कूलर बॉक्स लागेल, ट्रेनिंग डमी पण नाही गरज, अँटिक डेस्क सेटची पण गरज नाही आहे. वॉल टॉर्च, ॲव्हरेज फीडबॅक एक करून ठेवूया, स्पिअर वर्क बेंच आणि मेगा स्पिअर. ओके, पार्सेन्स कंडेन्सर लागेल आपल्याला, पण त्यासाठी आपल्याला एन्शियंट टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ लागते. आपल्याकडे 0 आहे. आपण फर्स्ट काय करूया आधी, मस्ट डिफीट टॉवर ऑफ द राईस इंडिकेटर. की आपण ह्याला डिफीट करूया, जोईला, आणि मग आपण लेजंडरी स्पिअरने बाकीचे पकडूया पार्ट्स. नाईटविंग वगैरे आपण होऊ शकतो आपलं. मी काय करतो, माझे कॅप्चर पॉवर वाढवून घेतो फर्स्ट. ओके, लाईट कॅपॅसिटी वाढवतो. इथे लाईट कॅपॅसिटीसाठी आपल्याला हे लागतात, ते आपण घेतलं होतं. आणि हे आपले नॉर्मल इफीचे आहेत. हे नॉर्मल इफीचे आहेत आणि हे आहेत ते आपले लाईटसाठी लागणार आहे. ओके, अजून जसं जसं मिळते तसं इथे अनलॉक होईल. तर पालसाठी वाढवता येईल काय? नाईटविंग आपल्याला मला वाटतं नॉर्मली लागेलच भरपूर वेळसाठी. नाईटविंगसाठी आपण अटॅक वाढवूया नाईटविंगचा. स्मॉल सोल आहेत आपल्याकडे 13. तर आपण काय करूया, नाईटविंगचा अटॅक वाढवूया. हे लार्जमध्ये गेली, एवढं आपल्याला वाढवता येते. अटॅक वाढवूया आपण नाईटविंगचा, आणि इथून त्याची हेल्थ पण वाढवली जेवढी होईल तेवढी. ओके, तात्पुरता आपला हा फ्लायटिंगसाठी हाच आहे, पण तो अजून त्याचं सॅडल अनलॉक नाही झालं आहे. त्याचं सॅडल कुठे आहे? इथे आहे, लेवल 15ला आहे नाईटविंगचं सॅडल. ओके, ते पण अनलॉक करू आपण थोड्या वेळाने. तर आपण जर जोईला हरवलं तर आपलं ते अनलॉक होईल. ते काय करूया, इथे चिलेटला परत टाकून देऊया बेसमध्ये. कॅटीला काय करतो, मायनिंग करतोय ना, कॅटीला इथे आपण ॲड करूया. ह्याला पण इथे टाकतोय. काय करतोय, वायलाइट बेस इन्क्रीजिंग गॅदरिंग पण प्लांटिंगसाठी पाहिजे. विक्सी काय करतो, आपल्याला स्पिअर देतो. ठीक आहे, विक्सी नको सध्या. स्पिअर आहेत आपल्याकडे 35 आहे टोटल. बघूया विक्सीने किती स्पिअर दिलेत. कुठे आहे रँच? कुठे आहे आपला रँच? आहे रँच कुठे बनवलं ना, इथे आहे त्यांच्याकडे.
किती भरपूर सगळं बनवून ठेवलंय त्यांनी. ॲरोज पण आहेत आपल्याला मिळाले. थँक्यू. काय करूया आपण, स्पिअर सगळे याच्यामध्ये ठेवून घेऊया, कारण स्पिअर गेले नाही पाहिजे. ॲरोज ठीक आहे, वूल जाऊ दे, मिल्क वगैरे ते आपण ठेवून देऊ. ओके, मी काय करतो इथे ड्रॉप करून ठेवतो, सगळं आपापले सगळं घेऊन जाते. ह्याच्यामध्ये सिलेबस आहे ते इथे घेऊन ठेवतो. ट्रेनिंग मॅन्युअल आहे ते शिलेटला नको, नाईटविंगला देतो. नाईटविंग आपला पॉवरफुल होऊ दे, बाकी सगळं राहू दे, त्याचा काय प्रश्न नाही. स्टॅट आपला एनहान्स करूया. मला वाटतं आपण आता स्टॅमिनामध्ये भरलेला आहे, अटॅकमध्ये वाढेल थोडं. नको, मला अटॅकमध्ये एक आणि हेल्थ वाढवूया. ओके, हिची ड्युरेबिलिटी संपली आहे, पण ठीक आहे, ठेवूया तात्पुरतं. ओल्ड बो आहे, 3 शॉट बो पण होताच, आय थिंक आपण बनवायला ठेवला होता तिला. 3 शॉट बो आहे. बाकी हे सगळं आपण बनवलंय. काय स्मॉल फीडबॅक पण बनवले. हे आहे आपल्याकडे सगळं, काही नको आपल्याला याच्यातलं. हा बो काढतो मी तो, आणि हा 3 शॉट बो इथे ठेवून देतो. हा ड्रॉप करतो, ठेवून देतील आपल्याला कुठे तरी. ठीक आहे, तर चला आपण जाऊया आधी फर्स्ट जोई बरोबर फाईट करूया, आणि मग मॅमोरिसला पकडूया लेवल आपल्या लो लेवलमध्ये सुद्धा. ओके, फास्ट ट्रॅव्हल करूया आपण इथून. हे बघा, आपण इथून साकुराजिमाला गेलो. सगळ्या साकुराजिमा आपण इथे बघून आलो. कुठे आहे, हा आहे आपला टॉवर, इथे जाऊया. आज आपला बॉस हाच आहे, बघा त्याची पॉवर. राईड आपण करू शकत नाही सध्या त्याला, कारण त्याचं सॅडल आपण बनवलं नाही अजून. जॉईन करूया बॅटल. होल्ड, जॉईन, होल्ड, स्टार्ट. इंट्रो तर आपण बघितलेला आहे त्यांचा, डायरेक्ट फाईटमध्ये जाऊया. मी इंट्रो स्किप करतो. नाईटविंग बघायला. ॲरोज मी फायर ॲरो केले, आज त्याला हरवायचंच आहे आपल्याला या एपिसोडमध्ये. नाईटविंगला मारता येतो आपला. नाईटविंग पार्टी बनवूया, फॉक्स पार्कला बोलूया. मार त्याला. चिलेटला पाठवूया आपल्या. चिलेट लेवल थोडी कमी आहे, मला मारायला लागला, ह्याच्यापासून लांब जातो थोडा. फायर ॲरो बेस्ट आहे ते बघा, बर्निंग इफेक्ट त्याला चालू आहे वरती, तुम्हाला दिसत असेल. अजून त्याला थोडं बर्न देऊया. नाईटविंगला पाठवूया आणि असा विषय संपवूया. नाईटविंग कमॉन, कमॉन, कमॉन नाईटविंग.
माझ्याकडे आला. लेवल 15 झालेले आहे. लगेच जो येईल मी बघा. ग्रीस बॉल. आपल्याला काय मिळाला की स्पिअर ऑफ एनिमी किंवा असेल तर या आयटम मध्ये स्पिअर ऑफ एनिमी मिळाला. ओके स्पिअर ऑफ एनिमी मिळाला आपल्याला. आपण काय करूया एनहान्स करूया आपली स्टॅट. अटॅक मध्ये वाढवतो एक अटॅक मध्ये आणि एक होतो हेल्थ मध्ये. ओके अशा प्रकारे आपण पहिल्या टॉवर बॉसला इथे डिफीट केलेला आहे. आलेलं त्याच्या बाजूला डिफीट. खाली जाऊया. बघायचं लेवल 15 ते नाईट विंगचं साईड अनलॉक झालं. ओके इथे हे प्लॅन्टन पण अनलॉक झालेला आहे. पालिसेन्स कंडेन्सर पण अनलॉक झालेला आहे. मी काय करतो आधी पहिला हे एक इन्क्युबेटर अनलॉक करून ठेवतो. क्लोथ स्टोन आणि एन्शियंट सिव्हिलायझेशन पार्ट्स लागतील याला आहेत आपल्याकडे ते बेसवर. त्याच्यासाठी काय लागतं पॅलेडियम इम्पॉर्टंट एन्शियंट सिव्हिलायझेशन आपण करूया. फर्स्ट आधी हा करून घेऊया. हे प्लॅन्टन पण अनलॉक करून घेऊया म्हणजे आपण जर केव्ह मध्ये वगैरे गेलो जिथे डार्क आहे तर तिथे आपल्याला हा उपयोगाला पडू शकतो. बिगिनर्स फिशिंग सेट लागेल पण आपल्याला फिश पकडण्यासाठी. फिशिंग पण करायचं आहे आपल्याला भरपूर. मिल ओपन करून ठेवूया. वुडन बोर्ड लागतील. व्ह्यूइंग केज नको मला काही गरज नाही. व्ह्यूइंग केज लागेल तेव्हा मी ओपन करेन. ओके आता आपण काय करूया आपला मेन ऑब्जेक्टिव्ह मॅमरोसला डिफीट करूया डायरेक्ट. अरे खाली गेला. मला एवढं पालचोड मिळालं त्याच्याने आपल्याला. आता आपण काय करूया मॅमोरिस्ट बॉसवर जाऊया. आपल्या लेजंडरी स्पेअरचे जे एवढं आपण साकुराजिमाला जाऊन आणलेत त्याचं ह्याला पकडूया. ह्या बॉसला हा मला हवा आहे. लेवल 38चा लेवल 13 मध्ये. किती लेवल आहे माझी बघूया एक मिनिट सांगतोस. किती लेवल आहे लेवल 15 आणि मी बॉस पकडणार आहे लेवल 38चा. कशामुळे तर लेजंडरी स्पेअर ट्राय करूया. होईल फुल कॉन्फिडन्स. आपण नाही ना माझ्याकडे. त्याला एकदा मारू एक काम करतो. एरो नॉर्मल करतो आणि ह्याला एक शॉट देतो. ये आलेला आहे. येणार आहे का इथे दोन मला पकडू पॉवर पळतो मला पळतोच कुठे. अजून कोण राहिला इथे वेगळा पाल नाही. कोण जाऊया आपण. बॉस कुमोस आहे का छोटूसाच आहे. तुला पण देतो. हे आपला मेमोरेस बॉस. ह्याला मला पकडायचा आहे. शिलेटला पाठवूया आणि एरोज आपल्या आधी चेंज करून देऊया. फायर एरो ह्याच्यावर लावून घेऊया. लाइटनिंग कम ऑन. मी तुला घेतो. पावर भरपूर यायची. दिलाय मी त्याला. आपले माझं शिल्डच तोडले. सगळे फायर आले संपले तरी चालतील पण याला मी सोडणार नाही आज.
तू का आलास माझ्यावर मला मारायला? तू मला मारला ना त्याने एका फटक्यामध्ये. एका फटक्यात मला उडवलं त्याने. स्पेअर मध्ये. अर्जुन तू नको जा. तुझा लेजेंडरी स्पेअरची कमाल. आपण मॅमोरेस्ट पकडलेल्या लेवल 15ला 38चा मॅमोरेस्ट. ओके, अजून माझे स्पेअर किती आहेत? 2 आहेत मॅडम लेजेंडरी. चला आता एक ना मला कोणतरी चांगला बॉस पाहिजे. जाऊया आपल्या बेसवर. स्लाइड करावं काय? असू दे. मला घे, मला घेऊन चल. ओके, याला कुठे नाही ना, काय खास नाही. ह्युमन्स पण पकडू शकतो आपण याच्यामध्ये. इथे कोण आहे? मेल काय नॉर्मल आहे. इथे कोण आहे? हा कोण? हा कोण आहे? इथे जाऊन बघूया. छोटे मोठे चिंदी मिंदी आहे. साकुराची मला ट्राय करूया. लेजेंडरी स्पेअर मध्ये येणं कठीण आहे, पण ते दुसरा कुठे जाऊ शकतो आपण? इथे कोणता बॉस आहे हा? डिक्सन. फायर साठी चांगला आहे. डिक्सनला जाऊया. एक काम करूया आपण आधी. आपण आधी ह्याला पकडूया, मेलपाकाला जवळ जाऊया. मेलपाकाच्या इथून जाणं कठीण आहे. हेच वाढवतो मी माझे. इथून तिला वरती जावं. एक काम करूया आपण. इथे विलेजशिपला सांगूया की मी जोईला हरवलंय. हो, ग्रीटिंग्स ट्रॅव्हलर, वेअर डिड यू गेट टू? ओके, you defeated Zoe, the boss of the Rhine Syndicate, in her own tower. How incredible bold of you. And here I thought you merely went to talk to her. Okay. त्याला वाटलं की फक्त आपण बोलायला गेलो आहे. I see. So she is the one who provoked the fight. Okay. Oh, beg pardon, traveler. But that time you hold in your hand. But that item, okay. She dropped in her retreat. So you brought it with you. Okay. म्हणजे मला ते की ऑफ स्पिअर मिळालाय. तो म्हणतोय की तू घेतलायस तो. ओके. Even if you defeated her in battle to steal her belongings. No, never mind me. तो म्हणतोय तू हरवलंस तरी काय, पण तिचं घेऊन मी चोरी नाही केलंय. ते मला मिळालंय. ओके, जा तिच्याशी बोल, असा तो सांगतोय मला. ठीक आहे, मी बोलतो. तू मला काय देतोयस? ओके, मला त्याने एक्सपिरियन्स दिलाय थोडासा, बाकी काय दिलं नाही. एक काम करूया, नाईट तर झालीच आहे, आपण डंजन मध्ये जाऊया. मारामारी करायचे तो. आपण डंजन मध्ये जाऊया. इथे किती आहे? लेवल 13 आहे. आपले लेवल पण काय 17 आहे. ओके, डंजन मध्ये जाऊ. बघूया इथे आपल्याला कोणता बॉस मिळतो. काय मारे ह्याला पकडूया का? ते नाईट विंग पण आहे, पण नाईट विंग नाही आहे माझ्याकडे. अजून कोण नवीन पाल मिळतोय काय? नवीन कोण आहे? नवीन या समोर सगळ्यांनी. कोणी नाहीये. पण 2 रोड आहेत. एक इकडे जातोय, इकडे जातोय. पाण्यातला आहे, आपण पाण्यातलाच घ्यायचा. गाडी चिलेट आहे. ओके, आपण इथून आलो वरती. पाण्यात पाण्यात मी पाण्यात. कोण आहे ते? नाईट विंगच आहे. नको घेऊया आपण. स्पीड लोटस विकण्यासाठी चांगला आहे. त्याला मारी घेतलाय आपण. डॉन सिंडिकेट उडवीन मी.
खाली आहे. कुठे आहे बॉस? बॉस कुठे आहे? कुठे आहे बॉस? कोण आहेस तू? सेलर आहे तर भरपूर आहेत माझ्याकडे, पण बॉस आहे ना. कम ऑन चिलेट, जा मार त्याला. सेलर येशील तू? ओ नाही. एवढी पॉवर तुझ्यात? मी तो आतमध्ये येणार. ॲरो चेंज करतो मी नॉर्मल. ओके. सेलर आहे मिळालाय आपल्याला. बॉस बॉस सेलर आहे. मी आपल्या बेसवर गेल्यावर दाखवतो नॉर्मल सेलर आहे आणि बॉस सेलर आहे मध्ये काय फरक आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला ॲडव्हान्स मॅन्युअल, स्पीड रेमेडी मिळाले. स्पीड रेमेडी काय आहे? इन्क्रीज स्लाइटली अमाउंट वेन इन रेजेस वर्क स्पीड. वर्क स्पीड काय करायचं आहे मला? टेक्नॉलॉजी आहे, इथे जाईल आपल्या. काय काय अनलॉक आहे? सॉर्ट, मला सॉर्ट पाहिजे, शिल्ड पाहिजे, लॉन्चर, पेंगोलेटचं लॉन्चर दाखवण्यासाठी घेऊन ठेवतो. कुकिंग पॉट, हिटर नको आहे, टोमस्टोन नको आहे, लॉकअपिंग टूल नको, हिट रेजिस्टंट आर्मर नको. आहेत माझ्याकडे 2 लेवलचे, काय प्रॉब्लेम नाही. आता किती 45 आहे डिफेन्स. ओके, बघू नंतर एखादा चांगला इथे अनलॉक करू आपण. मेगा ग्लायडर पाहिजे. आता आपण काय करूया, बाहेर जाऊया डंजनच्या. डंजनच्या बाहेर. डंजनच्या बाहेर आलो आपण. आपल्याला जायचं आहे मेलपाकाकडे. तिथून जाणार मेलपाकाकडे. तिथून जाऊ शकतो, हा तिथून जाऊया. ते काय अजून फायटच करतो. मेलपाका काय करणार आहे? मेलका पण मारून चा लेवल वाढवूया. झोपला असेल तर आता. कुठे दिसतो ना मेलपाका? हा कोण आहे? डिप्रेस हो. डिप्रेस हो. चल आतमध्ये. मला बघून मला पाळणार आहेस की माझ्यावर अटॅक करणार आहेस बघू. ये माझ्या बरोबरच. अटॅक नाही करत आहे तो, पण आपल्याला एक्सपिरियन्ससाठी पकडायचं आहे त्याला. इथे रशोवर आपण आहे. लेवल 18 आपलं झालंय. पॉल्स पेअर घेऊया. कुठे आहे मेलपाका? अरे यार इकडे आहे. इकडून इकडे जायला हवं. ह्या साईडला आलो. मेलपा वरती आहे. परत एका डंजन मध्ये जाऊया. चल, कितीचा लेवलचा डंजन आहे? लेवल 13 नको. मग लेवल 13च्या वरती डंजन असेल तर मी त्यात नक्की जाईन. लक्षला घेऊया का एखादा एक्स्ट्रा असलेला बरा. तुम्ही मारलास पण त्याला. मला बसव इथे. हा मेलपाका इकडे. इथून जायचंय का? बघू. इकडे वरती जायचंय. इथून कुठे जायचं? इकडे जायचंय. ओके. आपल्याला डायरी मिळाले. कॅट्सवे जर्नल. मेलपाका इकडे आलो मी. पाठीमागं जायचंय. बरोबर आहे का? हो बरोबर आहे.
वरती. चिल्लेट पेक्षा दुसरा कोणतरी घ्यायला लागणार एवढ्या माळामध्ये. इथे असणार मेलपाका. कुठे 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 काही होते. किंग किंग पक्का. ओके सॉरी, मेलपाका त्याच्या बाजू बरोबरच आहे किंग पक्का. रशो तू ॲग्रो होतोयस का माझ्यावर? नाही ना, चल सोडला तुला. चला अटॅक करूया. चल जा लेट मला उडवा चल. मोठू तू माझ्यावर येतोस. काय जा मला उडव. कितचा डॅमेज. अरे कोण कोण तुला सोडला होता ना मी. चिलेटची पॉवर यांनी कमी केली. दुसरं कोण आहे माझ्याकडे. अप्पर आहे, तू काय करू शकतो. त्याला एक एक चा डॅमेज आहे. खूपच कमी डॅमेज जातो. बापरे. मी तर म्हटलं होतं पॉवरलेस आहे, पण आता भरपूर पॉवर आहे याच्याकडे. स्पिअर मध्ये बघा येते का. यार स्पिअर मध्ये कुठे घालू तू. मेगा स्पिअर वापरून बघूया, नाही आला तर. ओके आला. हालत खराब केली. बेसवर जाऊया आपण. चिलेट एकदमच. मला पण पकडत जाऊया. जाता जाता जितके मिळतील तेवढे घेत जाऊ. तुला पण घेतो. अरे यार मेगा स्पेअर काय संपवतोय मी. 5 स्पेअरचे आहे. लेवल 4. जाऊ शकतो मी.
आपण जाऊया आपल्या प्लेसवर. ओके. आणि मेमोरीजला घेऊया आपल्या बरोबर. त्याला आपण टाकूया आतमध्ये. बिलपक्का काय करतो, गॅदरिंग फक्त आहे तो, एकदम भंगार आहे तो. काय करतो, मायनिंग करतो, सर्व्हिस माइंडेड आहे. इथे टाकूया. इथे जाऊन स्टोन फोडेल आपल्यासाठी. डिप्रेशन करतोय, मायनिंग आणि हँडलिंग दोन्ही करतोय. डिप्रेशनला ठेवूया, काय ठेवायचं होतं. ओके, स्पीड अँड वर्क स्पीड. Depresso chugs an entire energy drink, increases its movement speed and work speed by 100%. So रॅन्चिंग पण करतो डिप्रेसो आता. मग आहे इलेक्ट्रिक ऑर्गन्स. अजून कोणता नवीन पाल आहे आपल्याकडे? नाही आपल्याकडे. ओके. आणि बॉस सॅलरी काय आहे? बॉस सॅलरी while in party modifies the performance of the equipped glider, prevents fall damage and extended the duration of high speed gliding. ओके, ह्याला घ्यायला लागेल आपल्याला. पाहिजे हा पण हवा आहे, हा पण हवा आहे. फॉक्स पार्कला काढूया. आपल्याला रिवायझिंग साठी पाहिजे. मी करतोय ग्लायडिंग करतो मी, हा पण एक लागेल. ओके. मेमोरीज बघूया आपण. ये मेमोरीज बाहेर काय करतो. मेमोरीज तू मायनिंग करतो का? मला ओरची भरपूर गरज आहे. मायनिंग लेवल 4चा आहे मेमोरीजचं. तुला बेसवर ठेवायला लागणार मला. काय ठेवूया, मेमोरीजला ठेवूया आतमध्ये. फॉक्स पार्कला आपल्या ह्याच्याबरोबर परत घेऊ. फॉक्स पार्क थोडे माझ्यासाठी इनगॉट बनवून. ओके, मेमोरीजने पटकन बनवले की इनगॉट. काय करतोय आपला, हा हे इथे आहे आपलं फर्नस. तिथे आपण इनगॉट बनवायला ठेवून देऊ. 4 इनगॉट आहेत. 8 इनगॉट आहेत आपले. 4 इनगॉट बनतील. ओके, हे ठेवून दिलं आपण बनवायला. इथे त्याच्यामध्ये काय बनवू शकतं, पॅलेडियम नाही, गरज नाही मला. पेंगोलेट इथे वॉटरिंग करतोय. पेंगोलेट प्लांटला वॉटरिंग करतोय. इथे काय आपल्याकडे आहेत, बेरीज वगैरे आहेत आपल्याकडे भरपूर. पण इथेच ठेवून दिले. टॅप करतो आणि जे नको आहे ते सगळं टाकून देतो. सगळं जाऊ दे. मध्ये हेल्थ वाढवतो, माझी हेल्थ वाढवलं. ओके, तर काय करतो, मेमोरीज तर खूप चांगलं काम करतो. मायनिंग अजून मेमोरीज नको आता सध्या, मला दुसरा पाहिजे. इथे जाऊ शकतो आपण. इथे कोणता पान आहे तो बघूया. त्याला पकडणार नाही. त्याच्यासाठी लेजंडरी स्पेअर लागणार आहे. लेजंडरी स्पेअर आपण ठेवला आहे कशासाठी, जे मेन पाल पकडायचे आहेत आपण त्याच्यासाठी. ठीक आहे, इकडे थांबा. मारू नकोस तुला, मला पाहिजे तो. हार्ड स्क्रीन वाला मिळाला. लेवल 19 आहे आपल्या झाली आता. माझ्या पाठीमागे म्हणजे इथे आहे बॉस. इथे आहे बॉस. या बॉसला आपण पकडूया. रेनमो फिजिट फॉक्स म्हणजे आय थिंक हा फॉक्सिकल असेल असं मला तरी वाटतंय. हा फॉक्सिकल असणार. फॉक्स पार्कलाच पाठवूया. फॉक्स पार्क वर्सेस फॉक्स पार्क. त्याला
लेवल 15चा आहे, इझिली मारू शकतो आपण त्याला. चला, ठीक आहे. हाय क्वालिटी. ऑक्सफर. हो, ऑक्सफर खूपच मस्त मारतो गेला. त्याची पॉवर एवढी कमी काय? चला, अजून एक बघा. किती? चला, फॉक्सिकल पण मिळालाय आपल्याला. कूलिंगसाठी असेल आय थिंक. मला त्याची काही एवढी गरज नाहीये. मला पाहिजे एक चांगला किंडलिंग वाला जो इनगोड बनवू शकतो आणि एक मायनिंग वाला. हेल्थ वाढवून देतो माझी. चांगला किंडलिंग वाला पाल मला पाहिजे. नाही तेव्हा थोडी कमी नको असेल. ठीक आहे, लावून. सिगल पकडले आपण. विक्सेनला पकडूया. विक्सेनचं किंडलिंग बघूया आपण किती आहे ते. इथे गॉफिन आहे का भरपूर. इथून आपल्याला पास जायला लागेल. इथे डंजन आहे इथे. ही बघूया किती लेवलची आहे ते आणि हिला पकडूया. अरे लेवल 13 आहे. नाईटिंगला पाठवतो. आय थिंक मला तर हे जर फायर आहे तर हिला चिलेट चांगला डॅमेज देऊ शकतो. हो बापरे, चिलेटला मारलं पण तिने. बरेच पॉवर आहे हिच्यात. capture हो. Giga Sphere. आली गिगा स्पेअर मध्ये आली. लेवल 20 झालेली आहे. हेल्थ मध्ये वाढवूया. सध्या हेल्थ गरजेची आहे. टेक्नॉलॉजी मध्ये बघूया. गिगा स्पेअर अनलॉक आहे. लॅब आहे. मेगा ग्लायडर आहे. हेवीवेट मॉड्यूल. ओके, स्पेअर अँड कॅप्चर आपण अनलॉक करूया. वर्क वेपन रेंज, सिमेंट, स्टोन स्ट्रक्चर लागेल. डिफेन्सीची गरज नाही. डायमेन्शनची पण काही गरज नाही आहे. आता आपण बस एवढं भरपूर झालं. हे अजून 5 कमी पकडले नाही आहे. रिंग ऑफ मर्सी इम्पॉर्टंट. मेगा गॅपलिंग गन. गॅपलिंग गन कुठे होती? इथे होती का? हे पण अनलॉक करूया. किती आहे? 2च पॉईंट आहेत पण माझ्याकडे आता. ब्रेडिंग पण पाहिजे का? प्रीपाल अलायन्सला हरवायला लागेल आपल्याला. ओके,
मला एक चांगला किंडलिंगसाठी पाल पाहिजे, तो मिळत नाही. स्लेट पण संपले, सगळे गेले. फक्त आता कोण आहे, नाईटविंगच उरलाय. हे कोण आहे? बाउंटी हंटर डीलर. हा कोण आहे? मला काय हवंय? चेंज ऑफ वर्ल्ड पाल एक्झिबिशन. वर्सेक्ट पाहिजे याला. ओके, फास्ट ट्रॅव्हल करूया आपण. इथे बघूया काय विषय आहे. तिथे आपल्याला दाखवते की इथे तुम्ही जा म्हणून. आपल्या ह्याच्यासाठी एक्सपिरियन्ससाठी बघूया तिथे काय आहे. हा, आपला चीफ, विलेज चीफ म्हणाला होता की इथे जा आणि जोई बरोबर बोला. ओके, इथे जोई आहे. कॅप्चर होत जा. नाही. काय म्हणते, आय वॉज जस्ट अबाउट टू गो फॉर लुकिंग फॉर यू. ओके, अँड येट हिअर यू कम. That's on up to me. Okay. After what you pulled last time. Okay. What? Wait. It's is that my ski spear? Yes. I thought I lost it. You had it whole time. With someone down, still there stuck. Okay. Still नाही केला, मला मिळालाय तो. ओके. 8 टॉवर सांगते ती. Since तू तुझ्याकडेच ठेव सांगते. ओके. लेटिंग अप कीप द स्पियर. ओके. आपण म्हटलं तुम्हाला ठेवायला देतेस, हो म्हणते. I just putting faith in my father's judgment. Okay. You got what you came for. So get out of here. Okay. What else could you possibly need? His spears are the. I don't really know what exactly that spear are. I do remember my father telling me all sort of complicated stuff about them through, like them originally being part of something and being used to seal something away. ओके, म्हणजे वर्ल्ड जी सील आहे त्याच्यासाठी हा लागणार आहे आपल्याला, असं मला वाटतंय. इवन अदर्स. सो मे बी यू विल फाइंड आउट मोर इफ यू कलेक्ट ऑल 8 ऑफ देम. ओके, ऑल 8 म्हणजे 8 आहेत टोटल. झालेलं आहे आपलं हे. इथून आपण जाऊया आपल्या घरी. ते डंजन राहिलंय, ठीक आहे, नंतर करूया ते डंजन. आपण जाऊन तिथे आपण बेसवर जाऊया. पाल्स टाकूया सगळे. कोणते नवीन पाल्स मिळाले ते बघूया. इथिडियल मिळालाय आपल्याला. पॉप्सिकल मिळालाय, त्याला घेऊया. किती आहे? केंडिंग लेवल 3च आहे. आय थिंक ही मला बेसवर ठेवायला हवे. ठेवणार पण डिप्रेसच्या जागी. डिप्रेस. विश्वात फक्त काय करतो, मायनिंग करतो. डिप्रेस काय करतो, हँडलिंग पण करतो, हँडीवर्क पण करतो. बॉक्स पाकला टाकूया, चिलेटला आतमध्ये टाकूया. चिकनच्या जागी घेऊया मेलपाकाला. आणि कोणाला घेता येईल आपल्याला? इथिडियल. सॅडल नाही पण त्याचं. इथिडियलचं सॅडल नाही आहे आपल्याकडे, हा मेन प्रॉब्लेम आहे. तात्पुरता घेऊन बघा, एक मोठा पाल पकडून आणि आपल्या लेजंडरी स्पेअर आणि मला एपिसोड तिथे संपवूया. ओके, आहे ते सगळं टाकून देऊया बेसवर. काय बनवता येईल आपल्याला? आहे ते सगळं वुडन बोर्ड ते नवीन निघालं. किती बनतील टोटल? 9 बनतील. मला ठेवू काय? वुडन बोर्ड कशासाठी पाहिजेत? एक मिनिट, टेक्नॉलॉजी मध्ये बघतो. टेक्नॉलॉजी मध्ये बघूया. सगळं मी बनवेन आता थोडं.
सिमेंटसाठी काय लागणार आहे? स्टोन, बोन आणि एक्वेटिक आहे आपल्याकडे सगळं. मेन आपल्याला नाईटविंगची सॅडल बनवायची आहे. आणि बाकी काय आहे इकडे इम्पॉर्टंट? वेपन वर्कसाठी वुडन बोर्ड वगैरे लागतात. ओके, नेल पण लागतात. हे सगळं मी बनवून ठेवतो मग ऑफलाईनमध्ये. ओके, आता मी काय करतो फर्स्ट मस्त पाल पकडून जो काय करेल आपले किंडलिंग करू शकतो. साकुराची मस्त पकडेल ते एका फटक्यात मारतील. ते पाऊस आहे नाईटविंगचा. आपण आहे ते मिशन आहे आपलं पुढचा मिशन. काय करूया ते साकुराची मला जाऊया. आहे ते पण आहे. ते तर सगळे फालतू आहेत. कर असेल तर ते चालेल. इथे आपल्याला लेजंडरी स्पेअर पण मिळू शकतात. ओके, मीच बेस्ट आहे. इथे आपल्याला लेजंडरी स्पेअर सुद्धा मिळू शकतात. कुठे आहे कोण आहे इथे? टोको यार माझ्याकडे पार्स नाही, रिवाय नाही झालं. टोकोच आहे तर दोन्ही बाजूला टोको आहे. काम करतो मी. कोणता आहे ते? सनक्रेस्ट आहे. जाण्यासाठी पण माझ्याकडे नाही काय बोलत जाऊया. आला टोको आला. चला बाहेर चला. टोको आला. हे चर्चमध्ये आलो तर आपण एक काम करूया. आपल्याकडे डॉगकॉन आहेत ना, आपण आपल्या ॲक्सेसरीज एक बॉक्स अनलॉक करून घेऊ. तर बघा आपल्याकडे आहे 2 ॲक्सेसरीज स्लॉट. इथे आणि इथे हे लॉक आहे दोन्ही पण. ओके, तर आता आपण काय करूया, ह्या कॉइन्सनी एक ॲक्सेसरी स्लॉट बाय करूया. बाय मिस्टरच ॲक्सेसरी इथे हा आपण बाय करून घेऊ. ओके, आपल्याकडे आता फक्त 12 कॉइन्स होते आणि तुम्ही बघू शकता हा इथे स्लॉट अनलॉक झाला आहे. ओके, जोई पण आहे इथे. जोईशी बोलले जातं. जोईला काय हवं? माय जस्ट बिकॉज यू बेट मी. ओके, स्ट्रॉंग. तिला वाटतं आपण स्ट्रॉंग. काइंड ऑफ क्युरियस. कॅच अ ग्रिसबोल्ट अँड शो इट टू मी. इफ यू कॅन डू दॅट मे बी आय विल गिव्ह यू सम क्रेडिट. ओके, ग्रिसबोल्ट हवा आहे तिला आणि ती म्हणते तो कुठे आहे? तो वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये आहे. सेंच्युरी कुठे आहे? सेंच्युरी इथे आहे. इथे सांगते काय बघूया. गेलो ऑफ द बिगिनिंगला. बेसवर जाऊया. एक काम करतो, मी हा एपिसोड इथेच संपवतो. वाटलं तर मी पुढच्या एपिसोडला जॉईन करेन किंवा पुढचं पार्ट. आता काय आहे आपल्याला हे आपलं रिवाईज व्हायला पाहिजे, त्याशिवाय आपण जाऊ शकत नाही तिकडे. आणि आपल्याला सॅडल पण पाहिजे आपल्याला नाईट विंगचं. ओके, तर मी हा एपिसोड इथे संपवतो.